तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज मी गाडीला लाइटिंग लावणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेच होते, गाडीला लाइटिंग लावलेली, आपण स्ट्रीप लावलेली, पण ते स्ट्रीप जरा मोठी होत होती. तर तशाच मी आता छोट्या कलरच्या स्ट्रीप घेऊन आलो आहे आणि आता ते लावणार आहे. बरं ते असं 2-4 लावायच्या नाही, त्या भरपूर लावायच्या त्या, त्यामुळे छोट्या छोट्या आपल्याला स्ट्रीप लागणार होत्या आणि त्या मला मिळालेल्या आहेत त्या आता ते मी लावणार आहे. आणि ती लावल्यानंतर तुम्हाला एक फायनल लुक मस्तमध्ये दाखवणारच आहे. तर आता सध्याला पहिल्या जे लावलेल्या आहेत त्या स्ट्रीप त्या काढायच्या आहेत आपल्याला. हे आहेत ना, हे आहेत चालू पण आहेत बघा, चालून पण दाखवतो. एक मिनिट आहे का, चालू पण आहेत ह्या, पण ह्या आहेत ना त्या मोठ्या आहेत त्या. आणि आपल्याला कसं आहे, गाडीची टाकी पूर्ण भरलेली, म्हणजे टाकीला पूर्ण लाईट दिसली पाहिजे. ह्यानी काय पूर्ण दिसणार नाही, एक नॉर्मल मध्ये लागते हे. तर आपण एकदम बारीक मधल्या छोट्या छोट्या स्ट्रीप घेऊन आलोय, तर मी ते पण दाखवतो तुम्हाला. हवा ह्या अशा मी स्ट्रीप घेऊन आलेलो आहे छोट्या, अजून पण आहेत तिथं अशा छोट्या छोट्या स्ट्रीप आणलेल्या आहेत त्या. तर आता ह्या स्ट्रीप आपण गाडीला लावणार आहे. तर त्याला सगळं बटन वगैरे लावून आपण ही चालू करणार आहे. तर मी ते तुम्हाला लुक दाखवतोच. तर आता सध्याला आपण पहिले स्ट्रीप काढून घेऊ आणि ह्या लावायला सुरुवात करू. ह्याच्यात बटन वगैरे सगळं आणलेलं आहे. हवा ह्या स्ट्रीप आणलेल्या आहेत एवढ्या. परत वायर लागणार आहे. पहिली एक वायर आहे, पण ती वायर काढून टाकणार आहे मी आता. हे एक बटन एक घेऊन आलेलो आहे बघा, हे बटन आणलंय. ह्या स्ट्रीप, हे जॉईनर आणलेलं आहे इथं. तर आता ह्या सगळ्या स्ट्रीप एकत्र टाकीला जोडून, सगळ्या एकत्र वायरी करून, बॅटरीपासून वायर आणून ते पूर्ण जोडून घेणार आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतोच. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, सगळीकडं इकडं पण स्ट्रीप लावलेली, ते आधी काढून घेतो. मी एक ब्लॉग बनवला होता, शेगडी बनवली होती, आणि त्यानंतर त्या सेफ्टीसाठी एक दुसरा ब्लॉग बनवला आहे. तर ती बनवताना मला बोटाला लागलंय, लय बेकार लागलंय. ब्लॉग बनवताना काहीतरी होत असतंय, करावं लागतंय सगळं ॲडजस्ट. तर आता स्ट्रीप सगळी काढून घेतली बघा, आणि वायरी ह्याच्या, ह्या वायरी पण काढणार आहे. ह्या वायरी काढून घेणार आहे, आणि ती दुसरी वायर आणलेली आहे, ती मी लावून घेणार आहे. ही वायर आणलेली बघा, ती लावणार आहे. ही बारीक वायर आहे, ती लय मोठी, त्यामुळे ती काढून टाकायची. तर आता ही वायर काढून घेतो आणि ती वायर जोडून घेतो. तर वायर लावून घेतली. आपल्याला ही जे बटन आहे ना, ते इथं लावून घ्यायचं आहे. आणि हा इकडं वायर घेणार आहे. ही वायर पूर्ण ह्यातनं घेऊन तिथं जोडणार आहे मी आता. आणि इथूनच सगळीकडे वायर लाईटची वायर सप्लाय होणार आहे पूर्ण सगळी, जेणेकरून बटन बंद चालू करता यावं, त्या हिशोबाने सगळं करणार आहे. हे आमचा कॅमेरामॅन, ही येडा आमच्या संग आले. ह्याला एवढा कॅमेरा नाही धरता येत व्यवस्थित, पण हि लय बाहेर धरतं, मग ह्याला देतो. कोणाकडे दाखवायचं? माझ्या तिथं दाखवायचं. मोठं झालं का नाही मग तिथं? तर आता बटन इथं लावणार आहे मी. तर बटन बसवून झाले. आता ही वायरिंग पॅक करून घेतो. वायरिंग बी दिसू द्या, तुम्ही बी दिसते का? ही वायर आहे, ती ह्यातनं आपण इथं घेतली बघा, इथं. तर आता ही इथं जोडून घेतो. बिबट्या तो बस. बिबटे. तर आपण ही वायर जोडून घेतलेली आहे बघा व्यवस्थित. आता हे पॅक करून घेऊ. वायर तर बॅटरीपासून आणली,
इथं वायर पण चालू झाली. आधी महत्वाचं सगळ्यात बटन चालू करू आणि नंतर ना स्ट्रीप लावून घेऊ. पॅक करून घेतलंय. 2 बटन आहेत, दोन्ही बटनासाठी केलंय. मध्ये बंद होतं, वरती चालू, खाली एक चालू. तर आता साईड पॅनलसाठी एक केलंय चालू आणि ही वायर आहे ती साईड पॅनलसाठी काढली. ही पॅक करून घ्यायची राहिली. इथं साईड पॅनलसाठी ही वायर काढली आणि ही वायर काढली ती टाकीसाठी काढली. तर आता स्ट्रीप लावून घेऊ. तर आता वायरचं तर काम पूर्ण झालंय. आता फक्त स्ट्रीप लावायची. ह्या स्ट्रीप आणलेल्या सगळ्या लावून घेणार आहे. ह्या टाकीला लावणार आहे. आता ह्या टाकीला आधी पहिल्यांदा स्टार्टिंगला मी टाकीला लावून घेणार आहे आणि टाकीच्या पूर्ण वायरी जोडून घेणार आहे, चालू करून घेणार आहे. नंतर ना साईड पॅनलला लावणार. तर आता टाकीच्या एका साईडच्या आपण स्ट्रीप लावून घेतलेल्या आहे त्या आणि लावायच्या अजून चालूच आहेत. चालू काय केलेलं नाही त्या, पण नुसत्या लावून चिटकवून घेतले ते. तर मी तुम्हाला ते दाखवतो. ह्या साईडला 6 बसल्यात, 6 लावून घेतल्यात. वायरी इथं काढल्यात. तर ह्या वायरी जोडून घ्यायच्यात. वायरी जोडल्यानंतर ना तुम्हाला फायनल लुक दाखवतो. आणि आता असे स्ट्रीप इकडं ह्या साईडला पण लावून घेणार आहे आणि नंतर ना परत इथं लावायच्यात. हे बघा, काम तर इथपर्यंत आलंय. हे जोडून घेतलंय, चालू पण होत आहे का. ही साईड झाली चालू. आता पलीकडली साईड जोडून घेतो. तर वायरिंग जास्त झाली. हे आपण पॅक करणार आहे. हे तर चिकट टेप लावून पॅक करून घेणार आहे. ही साईड जोडून घेतो. पलीकडली साईड तर जोडलेली आहे. आता ह्या साईडला स्ट्रीप लावून घेतो आणि जोडून घेतो. 20 minutes later. ह्या साईडचं पण लावून घेतलंय. ही पूर्ण पट्टी लावून घेतली बघा व्यवस्थित. आता हे चिटकवून पण घेणार आहे. चिकट टेप ह्या साईड लावली की ही जे ह्याला जे गम चिटकून धरा नाही, व्यवस्थित धरा नाही म्हणजे धरतोय पण तो लगेच निघतोय. ह्या साईडला बाग दिल्यामुळं लगेच निघतोय. ह्या साईडला बघा, ह्या साईडला चिकट टेप लावायची गरज नाही, पण तरी लावणार आहे आपण जेणेकरून निघू नये म्हणून. एकदा पॅक झालं की पूर्ण पॅकच होणार आहे. ते ओढली तरी निघणार नाही, तुटूनच निघणार. अशा हिशोबात लावलेलं आहे. तर आता हे वायरी काढलेल्या आहेत. ह्या वायरी जोडून घेतो आणि ह्या वायरी ह्या पलीकडल्या वायरीला अटॅच करतो. म्हणजे एका बटनावर चालू होईल हे पूर्ण टाकीची लाईट. आणि नंतर ना साईड पॅनलची लावून घेतो. इथं वायरिंगचं काम पूर्ण केलं आहे सगळं. इकडनं एक वायर इकडं आलेली, ते आपण साईड पॅनलला लावणार आहे. हे साईड पॅनलला ही वायर लावणार आहे. इथं एक मोकळी सोडली ही वायर आणि ह्यातलीच वायर पलीकडच्या साईड पॅनलला पण जाणार आहे. तर ह्याचं पूर्ण ही इथनं एक वायर घेतली आणि ही पलीकडून आलेली, पलीकडच्या पलीकडच्या लाईटीची आलेली 6 स्ट्रीपची ही आलेली आणि ही हिथली. तर हिथली इथं जोडून घेतली आणि पलीकडची पण दाखवतो. हे पूर्ण अटॅच करून पूर्ण हो आहे असं हे पण पॅक करणार आहे. हे आणि इथं बटनाला हे केलेलं आहे. तर हे झालं इकडचं. आणि इकडच्या साईडला हे तिकडून आलेली वायर, तर ती इथं जोडून घेतलेली. ह्या 6 स्ट्रीप त्याच्यावर जोडलेले आहेत बघा. तर आता चालू करून दाखवतो मी. एकदम खतरनाक मध्ये झालेलं आहे काम व्यवस्थित. आणि चालू करून पण दाखवतो. चालू तर होत्याच, का तर स्वप्नीलने जोडल्या म्हणल्यावर चालू असणारच आहे. मी तुम्हाला दाखवतो तरी पण. बघा हे व्यवस्थित लागतात. इकडच्या ह्या पण व्यवस्थित लागतात. तर ह्याच्यात ही खालची जी लाईट आहे ना ही, तर हिला काय झालंय, इथं लूज आहे बघा, इथून हलतंय आहे का बघा, चाललं आहे. इथं दाबून धरलं की चालते आहे का. तर हेच आपण बघू, नाहीतर नेक्स्ट टाइम चेंज करून टाकू. लाईट बंद करू आणि लाईट बंद करून लुक बघू कसं दिसतंय. तर आता लाईट बंद केली मी, लाईट बंद केली, बंद करून आलो. तर आता मी चालू करून दाखवतो. किती खतरनाक मध्ये वाटतंय बा. तर आपण गाडीचा लांबून लुक बघू कसा दिसतोय.
खतरनाक दिसतोय एकदम. स्ट्रिप तर लावून झालेले, अजून बरंच काम बाकी आहे. ते इथून जोडून वायर घेतलेले, हे मोकळं सोडलेले, हे जोडायचं राहिले. तर हे जोडल्यानंतर आपण बाहेर पण घेऊन जाणार आहे गाडी. तर आत्ता सध्याला तर एवढंच झालेलं आहे. तर एवढं काम करता करताच बराच उशीर झाला आहे. तर आत्ता पुरतं एवढंच करणार आहे. टाकीचं काम फायनल केलं आहे, नंतर ना आपण साईड पॅनलचं करणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.